कंपनीकडून नियुक्त ठेकेदारांमार्फत जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या रिलायन्स इन्शुरन्स पॉलिसीचा प्रत्यक्ष लाभ कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच समोर आला आहे। परिते उपविभागातील बाचणी सेक्शन अंतर्गत खेबवडे गावात कार्यरत असलेले कंत्राटी कामगार राहुल मारुती कांजर यांचा 10 मे 2025 रोजी वीज वाहिनीवर काम करत असताना अपघाती मृत्यू झाला होता। या दुर्घटनेनंतर त्यांच्या कुटुंबाला रिलायन्स इन्शुरन्स पॉलिसीमार्फत 15 लाख रुपयांची अपघाती विमा रक्कम मंजूर होऊन ती थेट खात्यावर जमा करण्यात आली आहे। महावितरणच्या कंत्राटी कामगाराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही विमा योजना राबवण्यात आली असून कामगारांच्या पगारातून 2 हप्त्यात विमा हप्ता कपात करण्यात आला होता। या संपूर्ण प्रक्रियेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी काटकर यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभल्याची माहिती देण्यात आली। विमा रक्कम मंजूर झाल्याचे अधिकृत पत्र मयत कामगारांच्या नातेवाईकांना देताना जमीर मुल्ला कोल्हापूर विद्युत अप्रेंटिस सहकारी संस्था यांच्यासह संस्थेचे सचिव आरिफ तांबोळी, सुनील जाधव, रमेश कांबळे, इब्राहिम अत्तार आदी पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेचे अमर लोहार, केंद्रीय कार्याध्यक्ष विजय कांबळे, संघटन मंत्री प्रादेशिक विभाग पुणे मिलिंद कोडतरकर, जिल्हा अध्यक्ष कोल्हापूर राहुल भारबल, सचिव राजेंद्र ढाले, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अध्यक्ष R2 डिव्हिजन यांच्यासह सागर डोंगळे, संभाजी पाटील, धनाजी बोळावे उपस्थित होते। यावेळी मयत कामगाराचे वडील मारुती श्रीपती कांजर व भाऊ संशील मारुती कांजर राहणार निगवे खालसा हे उपस्थित होते। अचानक झालेल्या अपघातामुळे कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले असताना विमा योजनेतून मिळालेल्या मदतीमुळे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे। कंत्राटी कामगारांसाठी विमा संरक्षण किती आवश्यक आहे हे या घटनेतून स्पष्ट झाले असून भविष्यात सर्व कामगारांना या योजनेचा प्रभावी लाभ मिळावा अशी अपेक्षा संघटनांच्या वतीनं व्यक्त करण्यात आली।